हॅलो, नमस्कार. निमज किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला इथं मुगाचं मेदगं बनवून दाखवत आहे. त्यासाठी अगोदर आपण हे मुग पहिलं भाजून घेऊ. बघा, हे असे मी चांगले मुग भाजून घेतले. आता थोडे थंड झाले का याला धुवून घ्यायचे आणि आता कुकरमध्ये शिजायला टाकायचं. शिजायला टाकताना ते मुग शिजायला टाकताना त्याचसोबत टमाटर आणि हे 2 मिरच्या कापून घेतल्यात मी, त्या पण टाकायच्या. आणि इथं कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवला. त्याच्यात थोडं तेल टाकलं. आता थोडी हळद टाकून घेते. हे टमाटर आणि मिरची पण याच्यात सोडून देते. हे मुग चांगले धुवून घेतलेत. आता कुकरमध्ये टाकून देते. आता चांगल्या 4-5 शिट्ट्या होऊन द्यायच्या. मस्त गाळ शिजून द्यायचे मुग चांगले शिजते तोपर्यंत आपण आता एवढ्या थोड्या मिरच्या घेतल्या. थोडं तिखटच बनवायचं, जरा चांगलं लागतं मग. आणि हे लसूण, आता हे मीठ, मिरच्या, लसूण आता कुटून घेऊ. मीठ टाकून घेतलं. आता कुटून घेते चांगलं. बघा, आता हे चांगलं मुगाचं मेदगं शिजून झाले. आता ही जी हिरवी मिरची आहे आपण ही काढून घ्यायची आणि याला मस्त घरटून घ्यायचं. आता हे हिरवा कुटलेला मसाला जो आहे तो आपण याच्यात सोडून, हा मसाला सोडून दिला मी याच्यामध्ये. आता याला थोडंसं 5-10 मिनटं शिजून देऊ आणि नंतर लसणाची फोडणी देऊ. मस्त मुगाचं मेदगं छान शिजलं आहे. आता आपण याला लसूण आणि जिऱ्याची फोडणी देऊन घेऊ. तेल चांगलं तापले. लसूण सोडून घेतला. आता जिरे टाकले. थोडेसे जिरे टाकायचे आणि फोडणी चांगली लाल जरत होऊन द्यायची आणि टाकली की लगेच झाकण, असं झाकण ठेवायचं. म्हणजे त्याच्यातच वास राहतो लसणाचा आणि खायला चांगलं अजून टेस्टी लागतं. चला बसूया आता जेवायला. बघा, झालं जेवण तयार. मस्त मुगाच्या मेदग्यासोबत लिंबाची फोड, गरम गरम चपाती. या जेवायला. माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, कमेंट करा. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.